जय मल्हार। आज या ठिकाणी आपले संघर्ष योद्धे माननीय दीपकभाऊ बोराडे यांनी जो धनगर समाज एसटी आरक्षणाचा मुक्ती संग्राम जालन्यातून सुरुवात केली आहे, त्याचा आज या ठिकाणी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आज दीपकभाऊंचा उपोषणाचा पहिला दिवस आहे। आज या ठिकाणी माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार आणि दीपकभाऊंनी जो शब्द दिलाय पोलीस प्रशासनाला, त्या शब्दाचं पालन करत आज माननीय दीपकभाऊ आता या ठिकाणी आपण बघत आहात की धनगर समाजाचे कसे हाल चालू आहेत। या ठिकाणी दीपकभाऊ आता सध्या अक्षरशः आमरण उपोषण चालू आहे। दीपकभाऊंचं पोटामध्ये अन्नाचा कण नाही आणि या ठिकाणी आता आपली फुटपाथवरती धनगर समाज बांधव रस्त्यावर आहे। माझं या सरकारला विनंती आहे, जर धनगर समाज असे हाल कराल तर लोकांना माझी अशी विनंती आहे, सरकार या महाराष्ट्राच्या तमाम धनगर समाज बांधव विनंती आहे की आपण आता आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी दीपकराव आपलं पूर्ण या ठिकाणी आमरण उपोषण करत आहेत। आपण घरी न थांबता आपण तातडीनं सर्व गाव खेड्यातील सर्व समाज बांधवांनी आता या ठिकाणी या क्षणाला आपण मुंबईच्या दिशेने कूच करावी आणि या ठिकाणी दीपकभाऊच्या आंदोलनाला नव्हे तरी आपल्या लेकराबाळाच्या भविष्यासाठी दीपकभाऊ या ठिकाणी आमरण उपोषण करत आहेत, त्याला बळ द्यावं आणि आपल्या मुलाबाळांचं उज्ज्वल भविष्य साकारण्यासाठी हीच ती वेळ आहे। बांधवांनो, अभी नाही तो कभी नाही, एळकोट जय मल्हारचा घोषवाक्य करत आपण या ठिकाणी मुंबईच्या दिशेनं कूच करावी एवढी सर्व समाज बांधव या ठिकाणी मी आग्रहाची विनंती करतो। एळकोट दीपक भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दीपक भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सर्व महाराष्ट्रातील तमाम धनगर माता बंधू भगिनी यांना माझी नम्र विनंती आहे, आज दीपकभाऊंचा उपोषणाचा आझाद मैदान या ठिकाणचा आजचा पहिला दिवस। दीपकभाऊंची तब्येत देखील या ठिकाणी खूप खराब होते। संघर्ष योद्धा आपल्या मुलाबाळासाठी वाड्या वस्त्यात राहणाऱ्या माझ्या मेंढपाळ बांधवांसाठी या ठिकाणी लढतोय। आपली देखील नैतिक जबाबदारी प्रत्येकाची। महाराष्ट्रातला 2 कोटी धनगर ज्या दिवशी या मुंबईकडे कूच करेल, या सरकारला आरक्षण द्यावंच लागेल आणि या पद्धतीने जर आपण सर्वांनी उद्या आणि परवा 2 दिवस अभी नाही तो कभी नाही 2 दिवस समाजासाठी जर आपण दिले तर येणारा आगामी काळ हा धनगर समाज हा इतिहासात आपली नोंद होणार आहे। म्हणून माझी महाराष्ट्रातील तमाम धनगर माता बंधू भगिनी व तरुण मित्रांना माझी विनंती राहील की आपण 2 दिवस समाजासाठी आपण द्यावेत। जास्तीत जास्त संख्येने या मुंबईमध्ये ज्या पद्धतीने मराठा समाजाने मुंबई जाम केली होती त्या पद्धतीने धनगरांनी मुंबई जाम करायचा एक इतिहास। बरे माझी प्रत्येकाला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि मल्हारराव होळकरांची शपथ आहे की प्रत्येकाने धनगरांचा धनगर समाज जन्माला आला असेल त्याने मुंबईला यायलाच पाहिजे। जर आपल्याला आरक्षण पाहिजे असेल तर ही अभी नाही तो कभी नाही। म्हणून मी पुन्हा आपल्याला या माध्यमातून विनंती करतोय, आपण आपल्या सोशल मीडिया असेल, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, प्रत्येकाने आवाहन करूया, चलो मुंबई एवढीच मी विनंती या प्रसंगी करतो आणि पुण्यश्लोक राजमाताचा जयघोष करतो। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा येळकोट येळकोट। दीपक भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दीपक भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय मल्हार बोलो, मुंबई चलो। बांधवांनो, संघर्ष योद्धा दीपकभाऊ बोराडे गेल्या 6 महिन्यापासून आपल्या लेकरांचा आपल्या कुटुंबाचा विचार न करता आपल्या लेकरांच्या कल्याणासाठी जी लढाई लढत आहे त्या लढाईचा विचार करून जो धनगर घरात बसला तो धनगरच कसला या उक्तीप्रमाणे बांधवांनो, आरक्षण ही लढाई काही सोपी नाही आणि आरक्षण ही पलंगावर बसून घरात बसून पलंगावर बसून काही मिळणार नाही। म्हणून आपल्या लेकरांचं कल्याण जर करायचं असेल तर संघर्ष योद्धा दीपकभाऊ बोराडे यांना खंबीरपणे साथ देणं आपण सर्वांचं कर्तव्य आहे। बांधवांना आपण पाहतोय धनगरांचे किती हाल हे शासन प्रशासन करत आहे। शासनाच्या आणि कोर्टाच्या नियमाप्रमाणे आज 6 वाजता जिथे दीपकभाऊ बोराडे पहिला दिवस आपला उपोषण करीत असताना 6 वाजता ग्राउंड सोडणे गरजेचे होते आणि बघा आपण बघताय की आज फुटपाथवर बसून आपला संघर्ष योद्धा लढत आहे, आपल्यासाठी लढत आहे, आपल्या लेकरांच्या कल्याणासाठी लढत आहे। म्हणून बांधवांनो, घरात न बसता आताच तयारी करा आणि उद्या कुठल्याही परिस्थितीत मुंबई पोहोचा एवढीच मी आजच्या प्रसंगी तमाम धनगर समाजाला विनंती करतो आणि हात जोडून आणि पाया पडून नम्र विनंती करतो की उद्याच सकाळी 10-11 वाजेपर्यंत कुठल्याही परिस्थितीत आझाद मैदान मुंबई पोहोचा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार। झालंय ना।